नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 संबंधित एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे। तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही माहिती असणार आहे, जाणून घेऊयात थोडक्यात। तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता आणि सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद नुकसान झाल्याची तक्रारी पीक विमा कंपनीकडे नोंदवली होती, अशा शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे। तर ही माहिती असणार आहे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी। गोंदिया जिल्ह्यातील 8 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सरसकट हेक्टरी सोयाबीन, कापूस, तूर, मूग पिकासाठी 28,000 रुपये हेक्टरी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर या 8 तालुक्यातील कोणत्या शेतकऱ्यांना व हेक्टरी किती पीक विमा मंजूर झालेला आहे आणि कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल, याविषयी सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।